पुण्यामध्ये कमर्शियल पायलट लायसन्स सेमिनार येत्या 21 सप्टेंबर रोजी. विमान वाहतुकीमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यंग लर्नर्स एव्हिएशन्स अकॅडमी आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन्स गॅलरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमर्शियल पायलट लायसन्स या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र रविवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिवाजीनगर येथील PMC मेट्रो स्टेशनजवळील एव्हिएशन्स अँड स्पेस म्युझियम येथे होणार आहे. या सेमिनारचे नेतृत्व यंग लर्नर्स एव्हिएशन्स अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन नितीन बेंद्रे करणार आहेत. विमान वाहतुकीतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांना दिशा देणारा आणि प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्यासोबतच संचालक रश्मी इंदुलकर, मुख्य ग्राउंड प्रशिक्षक कॅप्टन अतुल वास्कले आणि इतर वैमानिक देखील उपस्थित राहणार आहे. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन या चर्चासत्रामध्ये होणार असल्याची माहिती नितीन बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी सेमिनारमध्ये पायलट प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया, शिक्षणासाठी आवश्यक असणारे टप्पे, शैक्षणिक कर्ज सुविधा, गुंतवणूक आणि भावी उत्पन्नाच्या संधी याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर लगेच इंडिगोने जून 2023 मध्ये 500 विमानांची ऑर्डर दिली. आज जवळजवळ 1600 विमानांची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या एअरलाइन्स आहेत, ह्यांना पुढे खूप स्कोप ह्याच्यात दिसतो आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे चार्टर इंडस्ट्री. भारतामध्ये चार्टर इंडस्ट्री आज फार कमी प्रमाणात आहे. हार्डली 200-250 विमानं आहेत. पण ही चार्टर इंडस्ट्री पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये एवढी मोठी होणार आहे की कदाचित आपल्या ज्या एअरलाइन्स आहेत तेवढे, ज्यांना एअरलाइन्सचे जेवढे पायलट्स लागतील कदाचित चार्टर इंडस्ट्रीमध्ये पण तेवढेच लागणार आहे. 1800 विमानं भारतात आली तर पुढच्या 5 ते 7 वर्षात आपल्याला 22 ते 25 हजार पायलट्सची गरज पडणार आहे. आणि भारतात आपण वर्षाकाठी 1000 पायलट्स पण बनवत नाही. जेवढे सगळे फ्लाइंग स्कूल्स आहेत, अमेरिकेतून येतात मुलं शिकून येतात, आणखीन इतर राष्ट्रांमधून येतात. 1000 पायलट्स लायसन्सेस पण इश्यू होत नाहीत. 1000, 1200, 1300 मॅक्झिमम. पण 22-25 हजार पायलट्स फक्त या एअरलाईनसाठी कुठनं येणार आहेत, कुठनं मिळणार आहेत, हा मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्या संस्थेने किती पायलट्स तयार केले? आमच्या संस्थेने आजपर्यंत जवळजवळ 27-28 पायलट्स तयार केले जे एअरलाइन्स मध्ये आहेत. 2023 मध्ये जून 2023 मध्ये इंडिगोने आणखीन 500 विमानांची ऑर्डर दिली. म्हणजे या 3-4 महिन्यामध्ये भारतात 1000, जवळपास 1000 नवीन विमानांची ऑर्डर दिली. आता हे आकडे मी तुम्हाला का सांगतोय, कारण की त्याच सुमारास भारतामध्ये जेवढ्या एअरलाइन्स होत्या, एअर इंडिया होती, इंडिगो होती वगैरे, जे काय होते, त्या सगळ्यांची विमान संख्या फक्त 750 होती. आणि आपण 3-4 महिन्याच्या या कालावधीमध्ये जवळजवळ 1000 विमानांची ऑर्डर दिली. Now this was unique in the history of aviation all over the world. आता ह्याचं कारण, आता ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे? तर सिग्निफिकन्स एवढं आहे की भारतात जे काही आता वाटचाल चालू आहे, ज्या प्रमाणात सिव्हिल एव्हिएशनला महत्व आलेलं आहे, पहिले पण होतं पण आता ह्या गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड महत्व वाढलं आहे. आपल्या इथले जेवढे नवीन एअरपोर्ट्स सुरू झाले, आज जवळजवळ 150 एअरपोर्ट्स आपल्याकडे आहेत भारतामध्ये. फार कमी संख्या आहे त्या मानाने, ज्या मानाने भारताचं पूर्ण क्षेत्रफळ आहे त्या मानाने फार कमी आहे. पण 150 एअरपोर्ट्स, आज जवळजवळ 1600 विमानांची ऑर्डर दिली गेलेली आहे. आणि ही विमानं पुढच्या 5 ते 8 वर्षामध्ये भारतात येतील. याचा निष्कर्ष काय आहे? याचा निष्कर्ष एवढाच आहे की सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जे आहे, म्हणजे फक्त एअरलाइन्स, ह्या क्षेत्रामध्ये एवढ्या प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज ह्या पुढच्या काही वर्षात येत आहेत. आत्ता पण आहेत आणि पुढच्या काही वर्षात आणखी येत आहेत. आता कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या? आपण एअरलाईन बघितलं की ह्याच्यात काय काय आहे? एक तर पायलट्स, कॅबिन क्रू, म्हणजे ज्याला आपण इथे आपल्याकडे एअर होस्टेस म्हणतो, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर्स असतात, ग्राउंड स्टाफ असतो. ह्या सगळे जे व्यवसाय आहेत, या सगळ्या व्यवसायांना
प्रचंड वाव मिळतो आहे आणि पुढच्या 5 ते 10 वर्षात हे एक मेजर बूम आहे. कदाचित सगळ्यात मोठी इंडस्ट्री ही एव्हिएशन इंडस्ट्री आहे लक्षात. ग्रोथच्या दृष्टीने वी आर द फास्टेस्ट ग्रोइंग civil aviation market in the world today. You can Google it. Fastest growing civil aviation market in the world. Growing, huh? I'm not talking about the numbers. I'm talking about growth. And like I said, this growth brings tremendous opportunities. अच्छा, opportunities आहेत. पण आपले जी मुलं आहेत, जे विद्यार्थीगण आहेत, पालकगण जो आहे, यांना ह्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याची फार कमी तशी माहिती असते. ते अवेअरनेस म्हणजे उदाहरणार्थ पायलट बनण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, म्हणजे तुमचं शैक्षणिक भाग काय आहे, मेडिकल रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्याच्या स्टेप्स काय आहेत, त्याचे चॅलेंजेस काय आहेत. सुरू केलं का केलं एकच याच्यामुळे इट इज देअर पॅशन. आणि सगळं जे काय आहे म्हणजे त्याची अवेअरनेस खूपच कमी आहे आणि ती अवेअरनेस आपण कशी स्प्रेड करायची त्या याच्यासाठी पूर्ण सगळं हे सुरूमध्ये आहे. आमचं पण असं झालं की 25 वर्ष आम्ही एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आहोत. आम्ही दोघंसुद्धा बऱ्याच याच्यात डिफरंट प्रोडक्ट्स आम्ही मुलांना हे केलं आहे, ट्रेन केलं आहे मुलांना. ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये ट्रेनिंग केली आहे, केम्ब्रिज इंग्लिशमध्ये ट्रेनिंग केली आहे. असे बरेच प्रोडक्ट्समध्ये आम्ही मुलांना ट्रेन केलेलं आहे. पण हे स्वतः कॅप्टन पायलट असल्यामुळे असाही विचार आला की चला आपण याच्यात आहोत आणि एव्हिएशनमधली अवेअरनेस खूप कमी आहे लोकांची, तर वाय नॉट स्टार्ट अ अकॅडमी आणि त्यांना कम्प्लीट आणि फुल आणि क्लिअर नॉलेज देऊया. सगळं जे काय असेल ते ट्रान्सपरंटली करूया आपण. तर जे काय असेल जेव्हा पेरेंट्स अकॅडमीला येतील तेव्हा राईट फ्रॉम स्टार्टिंग टू एंड त्यांचा खर्च किती होईल, क्वालिफिकेशन, कारण बऱ्याच ठिकाणी त्या ॲप्टिट्यूड टेस्ट आम्ही घेतो की स्टुडंट्सला म्हणजे ते जमणार आहे की नाही जमणार आहे, ही पण ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवतो. कारण याच्यात कसं आहे तसं इन्व्हेस्टमेंट जी असते ती जास्त आहे कम्पेअर्ड टू अदर वे. पण जेव्हा आम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो त्याच्यात पहिलं पॉईंट हे असते की या मुलांना जमेल की नाही जमणार. इट इज नॉट अ डिफिकल्ट थिंग. पण अशी पण असतात की काही मुलांना नाही जमत ते कन्सेप्ट, तर ते पण आम्ही कंडक्ट करतो. मेडिकलचं जे आहे ते पण डॉक्टर्स जे आहेत त्यांच्याबरोबर प्रॉपर टायअप आहे. DGSCA सुद्धा आम्ही जे प्रिपरेशन करतो आमचा हेतू हाच असतो की मुलांनी एक्झाम ऑलमोस्ट फर्स्ट याच्यात क्लिअर कराव्या, म्हणजे त्या तऱ्हेने आम्ही प्रिपरेशन करतो. तर व्हॉट एव्हर इज देअर फक्त सेमिनारमध्ये सगळं डिस्कस केलंच जाईल, पण इट इज बिकॉज ऑफ पॅशन वी आर डुईंग. आणि खरंच आहे जसं म्हणतात अवेअरनेस नाही आहे आपल्या इथे. कारण आपल्या इथे तेच होते की 2च ऑप्शन्स देतात, इंजिनिअरिंग किंवा MBBS. आणि जर मुलांना मार्क कमी मिळाले तर दोन्हीमध्ये मुलांना ॲडमिशन नाही घेता येत, नाही तर डोनेशन भरावं लागतं. पण एव्हिएशनमध्ये असं आहे की दे डोंट चेक द पर्सेंटेज. DGCAचे एक्झाम्स क्लिअर करावे लागतात. म्हणून आमचं हेच ध्येय आहे की आम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचू. इनफॅक्ट कॉलेजेसमध्ये पण आम्ही सेमिनार्स कंडक्ट करतो. तर कॉलेजेसमध्ये जी 12th स्टँडर्डचे स्टुडंट्स आहेत पुढे काय करायचं आहे त्यांना ती अवेअरनेस नसते, तर तिथे पण जाऊन आम्ही सेमिनार्स कंडक्ट करतो. ओनली थिंग इज की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे इन्फॉर्मेशन पोहोचण्याचं. माझं नाव सुजित शंकर. आपण ज्यावेळेस म्हणजे आपल्या रोज म्हणजे पत्रकारांनीच त्याची न्यूज लावली होती त्या एव्हिएशन गॅलरीची की भरपूर वर्षापासून ती बंद होती, म्हणजे गेली 5-6 वर्ष झालं ती बंद होती. तर आमचा महालक्ष्मी ग्रुपचा महालक्ष्मी एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ज्याच्यामध्ये आपण हेलिकॉप्टर प्रायव्हेट प्लेन्स वगैरे रेंट देतो. तर हे करत असताना आम्ही पाहिलं की या क्षेत्रामध्ये एव्हिएशन क्षेत्रामध्ये आपल्याकडचे म्हणजे लोकच खूप कमी आहेत, म्हणजे अगदी बोटं मोजणे इतके. तर का कमी आहेत, तर त्यावेळेस आम्ही या क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्याची माहिती घेतली की आपल्याकडचे लोक का कमी आहेत. तर त्याच्यानंतर कळलं की याबद्दलचं अवेअरनेस खूप कमी आहे, की माहितीच नाही की एव्हिएशन क्षेत्र काय असतं, या क्षेत्रामध्ये कुठले करिअर्स असतात, त्याचे फीस कसे असतात, त्याबद्दलची काहीच माहिती नाही.
तर मग हा विचार केला की महानगरपालिकेने करोड रुपये खर्च करून एवढी सुंदर गॅलरी बनवली आणि ही पडू नये, आणि ही जर आपण चालवायला घेतली तर नक्कीच म्हणजे सर्वांपर्यंत, कारण फक्त यूट्यूब फेसबुक ह्याच्यावरती बघून तर क्षेत्र समजणार नाही आहे. तर कोणी फिजिकली आलं किंवा जी लहान मुलं आहेत किंवा कॉलेजची मुले आहेत ज्यांनी येऊन बघितलं तर त्यांना समजणार आहे की अरे एवढी क्षेत्रात पण एवढ्या साऱ्या करायचे ऑप्शन आहेत. की आजपर्यंत काय आहे की सगळ्यांना मेडिकल इंजिनिअरिंग हे क्षेत्र सोडलं तर बाकीच्या क्षेत्राविषयी. एव्हिएशन गॅलरीमध्ये आपण जो सेमिनार घेणार आहोत तो ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. या सेमिनारमध्ये आपण जे येणारी मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांना अवेअरनेस की एव्हिएशन सेक्टर भारतामध्ये काय आहे, ह्याचे पुढे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणत्या प्रकारे कोणत्याही मुलाला मुलीला ज्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे किंवा 12वी झालेला आहे, मॅथ्स अँड सायन्स घेऊन त्यांनी पुढचे स्टेप्स काय घ्यावे, मेडिकल रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि साधारण किती वेळ लागतो. साधारण एक पायलट बनायला 2 वर्ष जातात, अप्रॉक्सिमेटली 2 वर्ष जातात. गुंतवणूक काय आहे, गुंतवणूक साधारण 50 ते 60 लाखाची गुंतवणूक असते, पण ती गुंतवणूक स्टेजेसमध्ये असते, वन शॉट करावी लागत नाही. आणि ह्याच्यानंतर जे एकदा कमर्शियल पायलट्स होतात मुलं, त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि त्यांचं अर्निंग काय आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर आज एअरलाईन पायलट जेव्हा जॉईन होतो त्याची स्टार्टिंग सॅलरी 3 लाख रुपये महिन्याच्या वर असते. त्यामुळे जरी ही गुंतवणूक जरा जास्ती वाटली ॲज कम्पेअर टू इंजिनिअरिंग किंवा अदर कोर्सेस, तरी ती गुंतवणूक आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी फार लवकर होतं. आणि मुख्य गोष्ट आहे, ज्या मुलांना ह्याच्यात पॅशन आहे, ज्या मुलांना द बेस्ट ऑफिस इन द वर्ल्ड म्हटलं जातं हे कॉकपिट, ज्या मुलांना ह्याच्यात ती इच्छा आहे, इंटरेस्ट आहे, त्या मुलांसाठी अगदी योग्य मार्गदर्शन आम्ही करू 21 सप्टेंबर रोजी आणि ॲब्सोल्युटली फ्री सेमिनार. भारतात आणि परदेशात किती संधी आहे? नमस्कार. आपण इथे महानगरपालिकेची बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी जी नव्याने स्टार्ट झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी म्हणजे करिअरच्या वेगवेगळ्या संधी काय असतात, कशा असतात आणि हे करिअर आता खूप झपाट्याने वाढतंय. म्हणजे आता सरांनी सांगितलं की जसं की खूप सारे एअरक्राफ्टची ऑर्डर दिली, पण ते फुलफिल करण्यासाठी तेवढे पायलट्सच नाही आहेत. आणि आपण किती जरी पायलट आता सध्या इथून तयार झाले तरी तेवढी फुलफिल नाही होऊ शकत आहे. तर ह्या क्षेत्राबद्दलची कोणाला माहिती नाहीये, तर ती जी माहिती होण्यासाठी प्रत्येकाने ह्या गॅलरीला आलं पाहिजेत, प्रत्येकाने त्यांच्या मुलांना घेऊन आलं पाहिजे. आणि ते जर घेऊन आले, फिजिकली पाहिलं की किती वेगवेगळ्या टाईपच्या करिअरच्या संधीज आहेत, की वेगवेगळ्या करिअरच्या संधीज आहेत, वेगवेगळे उपक्रम आहेत. आणि इथं पण आपण की अगदी विमान कसं बनवायचं त्याच्यापासून की वेगवेगळ्या की स्पेसमध्ये ज्या संधी असतील, स्पेस एअरक्राफ्ट त्याबद्दलचे वेगवेगळे वर्कशॉप, अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आणि वेगवेगळे सेमिनार तिथं चालू असतात. तर प्रत्येकाला विनंती की आपण नक्कीच एव्हिएशन गॅलरीला भेट द्यावी आणि वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावे. तसंच कॉलेजनी किंवा शाळांनी त्यांच्या मुलांना इथं भेट द्यावी, की त्यांची एज्युकेशनल टूर्स इथं काढावीत. आणि त्याचबरोबर आम्हालाही म्हणजे आपण कॉलेजला किंवा शाळेमध्ये जाऊन पण असे वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो, जेणेकरून प्रत्येक जण ह्या क्षेत्राविषयी त्यांना नॉलेज येईल आणि ते या क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल आणि ते ह्या करिअरकडे नक्कीच एक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहतील.